ज्याच्या गावाजवळ माझा त्या दिवशी कार्यक्रम झाला धामणगाव देवजवळ. कोणतं गाव होतं? रामगाव रामेश्वर असा हा संतांचा दरबार. आणि आपण आलेले सर्व माईबाप हा साधू संतांचा विचार पोहोचवण्याकरता आजचं हे कीर्तन आहे. वर्धा नदीच्या काठी अवतरला भक्तासाठी, वर्धा नदीच्या काठी अवतरला भक्तासाठी, सदैव हे बाबा भक्तजनाच्या पाठी, सदैव हे बाबा भक्तजनांच्या पाठी. सर्व समाज पाही, सर्व समाज पाही, न पाही जाती पंथ, नावानवी काळा परप्रधान श्रीमंत, नावानवी काळा परप्रधान श्रीमंत, नावानवी काळा परप्रधान श्रीमंत. संत भिकाजी महाराज की सगळ्यांना जय म्हणा. जय जय म्हणणार नाही ते घरी जाऊन बिमार पडो. भारत माता की जय. आता कसा वाढला हवा, लोक कोणाला घाबरत, बिमार पडायलाच घाबरते. आणि तुमचं गाव खरंच सुंदर गाव आहे. लहानशा गावात एवढी मोठी व्यवस्था उभी करणं साधं काम नाही. खरंच सचिन भाऊ या गावाचं धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि व्यवस्थाही फुल IPL आहे की बिलकुल. साऊंड सिस्टीम, डेकोरेशन, सर्व व्यवस्था जोरदार आहे. नाही तर माझा त्या दिवशी कार्यक्रम 27ला माझा कार्यक्रम गोंड उमरीमध्ये झाला, साकोली तालुका, भंडारा जिल्हा. कार्यक्रमाला गेलो, 2-3 हजार लोक कीर्तन ऐकायला आले. आणि आयोजकाने याच्याही पेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कार्यक्रमासाठी टाकला. बसा भाऊ बसा, दर्शनासाठी आले. ओके, एक एक माणूस लाख मुलाचा आहे. किती प्रेम आहे. आणि खरंच व्यवस्था जोरदार आहे. नाही तर ते गाव आठवलं मला परवाच्या दिवशी, तो धानाचा जिल्हा भाऊ तो. 2-3 हजार लोक कीर्तन ऐकायला आले. आणि आयोजकाने याच्याही पेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कार्यक्रमासाठी टाकला. आणि आमच्या स्टेजवर 6 मोठमोठाले हॅलोजन लावले. 6 मोठमोठाले लाईट आमच्या स्टेजवर लावले. पुऱ्या गावाची किडे मा उरावर त्या दिवशी. म्हणजे मला शेवटपर्यंत ना समजे खाजवू का वाजवू. आणि आज व्यवस्था किती सुंदर आहे. एका टाळी वाजून द्या आयोजक आमचे दिनेश भाऊ पटाळे, संतोष भाऊ ब्राह्मणकर, राजू भाऊ पांडे आणि अनेक मंडळीची साथ या कार्यक्रमाला लागली. विशेषत्वानं आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय सचिन भाऊ मोहल्ले. टाळी वाजून द्या. बरं, हा 7-12 कोणाचा आहे का? अच्छा, तुमच्या इकडले आहे का? तरीच तर म्हणलं हे आधार कार्ड लिंक दिसून राहिले. मालकी हक्काची का? लहान लहान लेकरापासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व मंडळी आजच्या कीर्तनात आहे. कारण हा संतांचा दरबार आहे. की तुम्ही संत माय तुम्ही संत माय कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु. अवतार तुमा धरया करण, अवतार तुमा धरया करण, अवतार तुमा धरया करण. उठराया जन जड जीवा, उठराया उठराया जन जड जीवा, उठराया जन जड जीवा. अवतार तुमा धरया करण, अवतार तुमा धरया करण, अवतार तुमा धरया करण. उठराया जन जड जीवा. तुमच्या आमच्या उद्धारासाठी हे साधू संत महापुरुष येतात. आणि यांच्या जयंत्या कशासाठी करा, जन्मोत्सव
जन्मोत्सव सोहळा कशासाठी करा? आता दादांनी प्रास्ताविक भाषणात सांगितलं, वंदनीय महाराज लिहितात, त्याच मंदिरी थोरांची जयंती, उत्सव आणि पुण्यतिथी जागती राव सामुदायिक वृत्ती भौतिक बळे. समाजाची वृत्ती नेहमी जागृत असली पाहिजे. त्याच्याकरता संतांच्या महात्म्यांचे जन्मोत्सव सोहळे असतात. आणि का बरं, संत भिकाजी महाराज आहेत आष्ट्यामध्ये, आष्टा वडाळा, म्हणजे येथून जवळपास 60 किलोमीटर असं गाव, नाही 50 किलोमीटर. आम्ही आहो नागपूरचे. बाबा आहेत आष्ट्याचे. आणि बाबाचा जन्मोत्सव सोहळा कुठं साजरा होऊन राहिला? वाटखेड. तर का होत आहे याचे चिंतन करणं आवश्यक आहे. बाबाच्या दरबारात मुंबई पुण्यापासून लोक येतात, मोठमोठाले मंत्री येतात. चालला काय? तुम्हाला लेकरासाठीच आपलं कीर्तन आहे. बरं तुम्हाला बोर न होऊ देत. मी तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो कीर्तनात. मी 5-10 हजार वर्षाच्या जुन्या गोष्टी सांगतच नाही, बिलकुल नाही. तर जन्मच गेला आपला ऐकण्यात. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. एक होती बुडी, ते पडली उबडी. या भंगार गोष्टी वाचू ऐकू आमचे डोके भंगार झाले. आता परिवर्तनाचं युग आहे. हा परिवर्तनाचा विचार आमच्या डोक्यात गेला पाहिजे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. आणि ज्यांचा विचार घेऊन आम्ही गावागावात जातो. गाडगे महाराज जर एखाद्या गावात कीर्तनाले जर उभे जर झाले, तर गाडगे महाराजांचं कीर्तन ऐकासाठी वावराचे वावर कमी पडे एवढा पावर गाडगे बाबाच्या कीर्तनात होता. तुकडोजी महाराज जर भजन करण्यासाठी जर स्टेजवर जर बसले एखाद्या गावात, तर महाराजांचं भजन ऐकासाठी वावराचे वावर कमी पडे एवढा पावर तुकडोजी महाराजाच्या भजनात होता. आता आम्ही कीर्तन करतो तर पुत्र शेपूटनं हलवत. काहून तर आता काळ बदलला. आता कीर्तन करणारी तसे राहिले नाही सचिन भाऊ, आणि कीर्तन ऐकणारे सुद्धा तसे राहिले. आता भजन म्हणणारी तसे राहिले नाही, आणि भजन ऐकणारे सुद्धा तसे राहिले नाही. एखाद्याच्या घरी जर भजन जर असन 8 वाजताचं, तर हे भजन मंडळ त्याच्या घरी 10 वाजता जाते. 10:30 वाजता पहिला गेवर टाकते, भज गणराज दयाल कच. बस एक भजन ना होत, मंडळातला माणूस घरमालकाला आवाज देते, मांडा चहा, आणा नाश्ता, राहिलं भजन. तसं भजनाचा परिणाम आहे. भजन कशासाठी असते? तुकडोजी महाराजांना जन्मभर भजन केलं मावशी, पण कायच्यासाठी भजन केलं? तर तेरा भजन तेरा भजन ऊंचा ऊंचा दे मेरा प्यारा वतन. तेरा भजन, हो तेरा भजन, ऊंचा ऊंचा दे मेरा प्यारा वतन. वाईट भावना नाशावया, जगी कर्तव्यशीलता यावया, समाज सुस्थितीत नांदावया, भजने केली संतांनी. हे भजन लोकप्रबोधनाचं माध्यम आहे. 400 वर्षाआधी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करण्याचं काम केलं, आणि आवाज दिला या देशातील समाजाला. लोकांना आवाज दिला की आम्हा घरी धन शब्दाची तरत नाही. हे सांगणारे तुकाराम महाराज, आणि यांचा विचार आपल्यापर्यंत जावा म्हणून आजचा हा कीर्तन प्रबोधनाचा कार्यक्रम. आज खरंच आनंद वाटला. या गावात येऊन लहान पोरापासून तो वयोवृद्ध माणसापर्यंत, बरं तरुणाईची संख्याही मोठी आहे आजच्या कार्यक्रमात, मोठ्या प्रमाणात. आता जवळ येऊन राहिले, यायले असं वाटत असं हे उमेदवार आपल्याच पार्टीचं दिसते. नाही, तरुण पोरं कीर्तनात दिसत नाही, तरुण पोरं भजनात दिसत नाही, तरुण पोरं प्रार्थनेत दिसत नाही. पण या विचाराचे तरुण जर तयार जर झाले तर गावागावात परिवर्तन आणू शकते. याचं सुंदर उदाहरण म्हणजे आनंद दादा सोळंके, ज्यांनी आत्ताच त्यांच्या गावाला 11 लाख रुपयाचा पुरस्कार मिळवून दिला. टाळी वाजवा. लाख बोलक्याऊनी थोर एकची माझा कर्तबगार, हे वचन पाडूनी सुंदर गाव सुधरावे कार्याने. वंदनीय महाराजांना 3रा अध्याय लिहिला, आचार प्राबल्य.
ज्याच्यात महात्मा फुलेंचा फोटो आहे, त्या अध्यायाकडे ओवी असे तरुण गावागावात निर्माण झाले पाहिजे. नाही तर काकू हा देश 65% तरुणांचा देश आहे. जगात एवढे तरुण कोण्याच देशाजवळ नाही. सर्वात जास्त तरुण भारतात आहे. तरी भारत मागं काहून आहे? त्याचे कारण आहे मावशी, या देशामध्ये तरुण आहे, या देशात तरुण आहे पण पुरे जिरून आहे. नावच आहे तरुण पण रात्री आणा लागते आले धरून, काहून तर राहते पॅक मारून. पिऊ पिऊ याच्या आतड्या गेल्या सोडून नाव ठेवलं तरुण. ही जिरून असणारे तरुण कोण्या कामात? आम्हाला तरुण पाहिजे छत्रपती संभाजीराजासारखे, आम्हाला तरुण पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, आम्हाला तरुण पाहिजे भगवान बिरसा मुंडांसारखे. तुमच्या गावात येताना मला बिरसा मुंडांचा पुतळा दिसला. जे बिरसा मुंडा 25च वर्ष जगले. पोरो किती? 25. पण सर्वात पहिले इंग्रजाच्या विरोधात लढणारे भगवान बिरसा मुंडा होते. ज्याने सांगितलं ये जल जंगल जमीन हमारी है, हमारे गाव में हमारा राज, हमारा राज. अन्यायाच्या विरोधात लढणं शिकवलं बिरसा मुंडानं. कारण क्रांती करून देशासाठी दिलं बलिदान. बिरसा मुंडा नाव त्याचं बिरसा मुंडा नाव, बिरसा मुंडा नाव त्याचं बिरसा मुंडा नाव. हा लक्षात करून ही गरज आहे. भगतसिंग, छत्रपती शिवाजीराजे, सुभाषचंद्र बोस, महाराणा प्रताप हा त्यांचा देश आहे. आणि गावागावातील हे तरुण पोरं या चांगल्या विचाराकडे वळले पाहिजे. म्हणून मी रोज कीर्तनात तरुणांना एक वाक्य सांगतो. तरुण भावांनो, आपलं मतार्पण चांगलं व्हावं असं जर वाटत असेल तर आपलं तारुण्य जपणं अतिशय महत्वाचं आहे. या तरुण वयात जर माणसाचा जर तोल जर गेला नाही तो उर्वरित आयुष्य चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. नाही तर अनेक पोरं पाहतो आम्ही व्यसनाधीन होऊन राहिले. आजकाल देशासाठी कमी देशीसाठी जास्त मरून राहिले. नाही तर एखाद्या प्रेम प्रकरणात फसू बरं काही काही कोट्याईले परवडतही नाही, काहून तर जिओची रिचार्जचे भावही वाढले. पहिले बरं होतं, स्क्रॅच कार्ड होतं तो 10चा घेऊन दे टाकताही संपला म्हणे केलं. आता ते जमून नाही राहिलं पोट्याच्या लय हाल आहे. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात अरे हे जवानी हे तारुण्य समाजाच्या देशाच्या गावाच्या कामी आलं पाहिजे. नाही तो जो ही तेरी पीड़िता है सारी जवानी, क्योंकि तूने इसे की कदर नहीं जानी, क्योंकि तूने इसे की कदर नहीं जानी. सुन ये तारे कहानी कहानी है विषयों में, इसमें खोई है विषयों में, इसमें दारू भंग जुए में, इसमें दारू भंग जुए में. व्यभिचारों में हर नारी में, व्यभिचारों में हर नारी में भूली भी मिली है निशानी निशानी. तरुण भावांना प्रार्थना आहे, तरुण पोरं या संत विचाराकडे वळले पाहिजे. जसं शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जायचे तर नीतिशील राजे झाले. तुम्ही बाया मनात तुले कसं माई केवढं तुम्ही होते का म्हणते तेव्हा
तुम्ही होते का नाही? मी नव्हतो, पण माझ्याजवळ पुरावे आहे ना. हो. तुकाराम महाराजांना अभंग लिहिला, महू मेना हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, हे सांगणारे तुकाराम महाराज. तर त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराजांचे हजारो मावळे कीर्तन ऐकायला जाऊन बसायचे. तर कसे होते पोरं शिवाजी महाराजाचे मावळे? पहिलेचे मावळे सकाळी उठे, पहिलेचे मावळे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. ते होते महाराजाचे मावळे, सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे, ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. आणि आताचे मावळे बाप्पा, आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे, मग देशी भट्टीवर जाऊन सुटे. याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे. मावळ्याची परिस्थिती याच्याही पुढे सांगतो. आमच्या नागपुरातले मावळे सैराट झाले काकाजी, सैराट. आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे, मग पोरीच्या माग जाऊन सुटे. याचं थोबाड फुटे पण याले पोरगी नाही पटे. मावळे राहिलेच कुठं, जिकडं तिकडं बेवडे जन्माला येऊन राहिले. आजच्या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज समजून घेणं आवश्यक आहे. असा राजा की शिवनेरीवर शिवबा जन्मला, राज्याचा अधिपती, या राज्याचा अधिपती, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती, शिवबाचा आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. असा राजा या महाराष्ट्राच्या मातीत झाला. स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक होती, स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक होती, देऊन भगवतो हाती, देऊन भगवतो हाती, जगवण्यासाठी आई जिजाई आई शिवाई आशीर्वाद तो पाठी, आशीर्वाद तो पाठी. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, शिवबाचे मावळ्या मला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. असा एक मावळा, ज्या मावळ्यानं आयुष्यभर या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केली आणि अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी तो मावळा झिजला. असा एक मावळा तुमच्या आमच्यातून काल निघून गेला. त्यांचं नाव अजितदादा पवार. ज्याची सकाळच कामापासून सुरुवात व्हायची. एक शिस्तीत असणारा नेता, परखड नेता, पण तेवढाच मनानं हळवा असणारा नेता. आपण त्याचे व्हिडिओ काल पाहिले. एरोप्लेन क्रॅश झालं आणि ते व्हिडिओ आपण पाहिले असेल. इको काळा भाऊ, हा बरं असंच राहू द्या. आणि थोडा याचा का नाही वाढवा लागते. याच्यासारखं याचं करा, तेली प्लस कुणबी इज इक्वल टू ओबीसी. हा मॉनिटर मध्ये द्या. हॅलो, हा असं हे नाही तर कसं खालच्या लोकांनी दाबणीच चालू आहे आमचं. ह्या वरच्या वाल्याला मस्त देते चढवून, उची लोगो की उची पसंत. आमचे चेहरे तसे बीपीएल आहे. कोरडवाहू शेतकऱ्याकडं कोणाचं लक्ष नाही. कोरडवाहू सर्वसामान्याकडं कोणाचं लक्ष नाही. की या शेतकरी राजाची खरं स्वप्न भंग आहे. या शेतकरी राजाची खरं स्वप्न भंग आहे. एकामेकाची जिरवण्यात, एकामेकाची जिरवण्यात काही नेते गुंग आहे. एकामेकाची जिरवण्यात काही नेते गुंग आहे. एकामेकाची जिरवण्यात काही नेते गुंग आहे. पण आपला आजचा तो विषय नाही. आपला विषय सद्गुरू भिकाजी बाबा यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आज इथं योग आला. आणि खरंच या लहानशा गावात इतकं सुंदर वातावरण तयार झालं.
बरं पायता पायता लोकही मस्त जमा झाले. हो ना. काही काही दुरून पाहून राहिले दूरदर्शन. हो हो. काहीची बरोबर आहे, बरं वाटलं तर बसू. हो ना. काही काही लोक अजूनही कोमातच आहे. हो हो. अहो कार्यक्रम होऊन राहिला. कार्यक्रम हे दुपारपासून चर्चा चालू झाल्या म्हणते गावात. होईन का नाही होईन, होईन का नाही होईन. एक दोन जण बेंडे भाऊ जवळ आले, बापा तुषार सूर्यवंशी या गावात हो हो. होऊच शकत नाही. हो ना. पण सगळं काही होऊ शकते. या संताची कृपा जर झाली ना, सर्व होऊ शकते. हे जे लोक आले हे भेंडे भाऊ तुमच्यामुळं नाही, हे तुषार सूर्यवंशी मुळे नाही, हे आणणारी शक्तीच हे आहे. कारण तेरे दल पे सर झुका तो तकदीर बन गई है. तकदीर बन गई है. तेरे दल पे सर झुका तो तकदीर बन गई है. तकदीर बन गई है. आदरणीय सचिन दादा महल्ले त्यांनी आज वेळ काढला. मी त्यांना समोरच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, पण 1 मिनिट सचिन दादाले त्रास देतो. इतकं सुंदर आयोजन नरेंद्र भाऊनं केलं. नरेंद्र भाऊच आहे का नरेश भाऊ आहे? हा नरेश आहे का? तेच तर म्हटलं. ते तर दिल्लीत आहे एक आमच्या. पण तुमच्या हस्ते एक खंजिरी आपण नरेंद्र भाऊचा खंजिरी देऊन आपण सत्कार करू. या नरेंद्र भाऊ या वर तर या. आता घाबराचं नाही, अच्छे दिन आने वाले आहे. आनंद भाऊला विनंती या. ठाकरे मला तुम्ही वर. ठाकरे मला या ना वर. या 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 तुम्ही. नरेंद्र भाऊ असल्यामुळं स्पेशल ठाकरे साहेबांना गुलाबाचं फुल पाठवलं आहे. जय गुरु भिकाराम महाराज की जय. खूप आनंद वाटला या लहानशा गावात येऊन. बसा. ओके सर, तुम्ही वेळ दिला त्याकरता आभारी आहोत. संत योगी भिकाजी महाराजांच्या या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित आलो. खरं म्हटलं तर संत हे जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व असते. जन्म आणि मृत्यू हा व्यक्तीच्या शरीराचा होत असतो. विचारांचा कधी जन्म आणि मृत्यू होत नाही. पण संतांचा विचार हा अजरामर आहे. सत्ता की आयु न बडी, सेवा की ध्वज सदा. सेवा करणारी माणसं मोठी होतील. तुमच्या गावात हनुमंताचे मंदिर जास्त आहे का रामाचे मंदिर जास्त आहे? कोण? हनुमंताची. हनुमंताचे. हनुमंताला कोणाला मानायचे? रामाला. बोलत जा तुम्ही. शुद्धीवर आहे तुम्ही. बोलत जा मग. हनुमंताला या कोणाला मानायचे बाबू? प्रभू रामाला मानायचे. मग मंदिर कोणाचे जास्त पाहिजे? रामाचे. मंदिर कोणाचे जास्त आहेत? हनुमंताचे. असं कहून तुमचंही बरोबर आहे. पोट्टी मनातल्या मनात म्हणत असले का आम्हाला माहित असतं तर तुले कायले बोलवलं असतं आमच्या गावात? तुले मालूम आहे तर तू सांग. तू आहे विद्वान. हनुमंताचे मंदिर जास्त असण्याचे कारण आहे महाराजाची ग्रामगीता म्हणते, ज्याने जगाची सेवा केली त्यासीच अवतार पदवी लागला. सेवा करणारी माणसं मोठी झाली. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे चौका चौकात आहे का गावागावात आहे. कारण ती ताकद दिली बाबासाहेबांना की उजाड राणी की मैया केलीस मोठी. हो उजाड राणी की मैया केलीस मोठी. भीमा तुझी प्रणाम कोटी कोटी.